हळद रुसली कुंकू हसले या आपल्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत आणि बाळजाबाई हे दोघंजणं हॉस्पिटलला जायला निघालेले असतात. तर बाळजाबाई ह्या रस्त्यात दुष्यंतला विचारत असतात, दुष्यंत काय रे, कृष्णाबरोबर तुझं सगळं काही व्यवस्थित जुळून आलं आहे नव्हं? नाही म्हणजे कृष्णा ही तुझ्याबरोबर तुला वाटते तशी आहे नव्हं? नाही म्हणजे कळायलं नव्हं मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो आई, कृष्णा खरोखर खूप चांगली मुलगी आहे आणि खरोखर माझी बायको म्हणून जे जे काही करायला हवं ते सगळं करण्याचा ते पुरेपूर प्रयत्नसुद्धा करते. उलट मीच चुकलो, मीच तिला माझ्या बायकोचे अधिकार नाही दिले. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत म्हणजे नाही ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आई थांब, मी बरोबर बोलतो. खरंच मीच चुकलो आहे, मीच कृष्णाला माझ्या बायकोचे अधिकार नाही दिले. आता मी सुद्धा ठरवलं आहे की ती प्रत्येक गोष्ट पार पाडण्याचा प्रयत्न करते तर तिला बायको म्हणून मी सुद्धा स्वीकारणार. तिला तिचे हक्क, तिचे अधिकार सगळं मी देणारच आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात, नाही पण गौतमी तुझी चांगली बायको होऊ शकली नसती काय दुष्यंत? तर मग आता दुष्यंत बाळजाबाईंकडे बघू लागतो. तर इकडे कृष्णा ही आढळरावांच्या समोरून चाललेली असते. तर आढळराव हे कृष्णाला सांगतात, तुमची सासूच तुमची सगळ्यात मोठी शत्रू आहे, तीच हे सगळं घडवून आणते. त्याबरोबर मग कृष्णा ही आढळरावांना म्हणते, मला माहिती आहे थोरली सरकार समज. त्यावर आढळराव म्हणतात, काय सगळं माहिती आहे? कसं माहिती झालं आणि कधी? मग कृष्णा सांगायला लागते, काल सकाळच्याला मी बाळजाबाईंच्या खोलीजवळनं जात होतो. खोलीतनं आवाज आला म्हणून थांबलो आणि तेव्हाच मी बाळजाबाईंचं आणि काकीसाहेबांचं समज बोलणं ऐकलं. पण मला नाही कळत आहे की का म्हणून त्या एवढं वाईट वागवत असतील मला. अहो त्या स्पष्ट म्हणत होत्या की त्या कृष्णीला या घरातनं दुष्यंतच्या आयुष्यातनं बाहेर काढून फेकायचं म्हणून. आम्ही तिला फक्त ह्या घरात राजकारणापुरतं आणले. अहो पण का वागायचं आहे त्यासनी असं माझ्याबरोबर? माझं काही चुकलं आहे का थोरले सरकार? त्यावर आढळराव, नाही काही चुकलेलं नाही आहे तुझं कृष्णे असं म्हणतात. त्यावर कृष्णा म्हणते, मग तरी बी त्यासनी माझ्या संगट असं का वागायचं आहे? काय त्रास आहे त्यांना माझा? सांगा ना, जगात अशी माणसं असतात का थोरले सरकार? त्यावर आढळराव आता कृष्णाला म्हणतात, कृष्णे एक काम कर, ये इथे बसून बोलू, या. त्याबरोबर मग कृष्णा आढळरावांना म्हणते, मला नाही कळत आहे की त्या माझ्याबरोबर असं का वागायल्यात, म्या काय बिघडवलं आहे त्यांचं? अहो कशापायी त्या माझ्या आयुष्याची माती करायला लागल्यात? कशापायी त्या दुष्यंत सरकारांच्या आयुष्याची खराबी करायला लागल्यात? काय गरज काय त्यासनी? त्याबरोबर आता आढळरावांना कळतं की कृष्णा खूप दुखावली गेली. आढळराव म्हणतात की तू बस, मग मी तुला सगळं समजावून सांगतो, ये. मग कृष्णा म्हणते ठीक आहे. आणि मग आढळराव आणि कृष्णा बसतात. आढळराव कृष्णाला म्हणत असतात, काय म्हणत होतात तुम्ही मग सुनबाई, बोला की. त्यावर कृष्णा म्हणते, मला कळत नाही आहे की बाळजाबाई एवढं वाईट का वागतायत माझ्याबरोबर. मला ना विश्वासच बसत नाही आहे की एक आई स्वतःच्याच लेकाचं आयुष्य खराब करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी हे एवढे प्रयत्न करते. अहो काय गरज काय बाळजाबाईंना हे सगळं करण्याची? त्यावर बाळजाबाई अशाच आहेत पहिल्यापासनं असं आढळराव कृष्णाला सांगतात आणि ते कृष्णाला हेही सांगतात की ती तुला घराबाहेर काढण्यासाठी काहीही करू शकते. त्यावर हे ऐकून कृष्णाला आश्चर्य वाटत असतं. तर आढळराव सांगत असतात की हो, एखाद्या माणसाला जर चुकून तिला नख लागलं ना, तर मला नख मारलं म्हणून ती त्याचं रक्त काढून जीवसुद्धा घेऊ शकते, अशी बाई आहे ती. त्यामुळे आता ती काय करू शकते आणि कसं करू शकते हे सगळं आपण विचारही करू शकत नाही. इतकी आतल्या गाठीची आणि पाताळ यंत्री बाई ती आहे. पण जर तिला कोणी मात देऊ शकतं ना कृष्णा, तर ती फक्त तू आणि तू आहेस. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात खूप बरे वाईट प्रसंग आलेले आहेत. तर इकडे दुष्यंत बाळजाबाईंना म्हणत असतो, आई प्लीज त्या गौतमीचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस प्लीज. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे पण का? प्रेम होतं ना व तुझं तिच्यावर, आयुष्य एकमेकांबरोबर घालायची स्वप्न बघत होतात तुम्ही आणि मग एकाएकी तुला तिच्या नावाचा एवढा तिटकारा का? काय घडलंय काय असं? त्यावर दुष्यंत म्हणतो, आई मला तिच्याबद्दल बोलायचं नाही आहे, ती माझा पास्ट होती आणि कायम पास्टच राहील. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे होय मला समज मान्य आहे की, पण एवढा तुझ्या मनात तिच्याबद्दल राग कशापायी, द्वेष कशापायी? काहीतरी झालं असेल ना व दुष्यंत, आणि तू मला नाही सांगणार होय? काय झालं आहे मला सांग की. हां
तुम्ही एकमेकाबरोबर आयुष्य घालवायची स्वप्न बघत होतात का नाही? एकमेकाबरोबर जगण्याची स्वप्न बघत होतात. मग एकाएकी हो एवढा राग द्वेष कशासाठी? दुष्यंत काहीच बोलत नसतो. तर बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत तू काही बी बोलत नाही आहेस, यातनं मला माझं उत्तर घावत नाही आहे. बोलशील तेव्हा कळलं नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई मला त्या मुलीबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. हॉस्पिटल आलं आहे, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. एवढं बोलून दुष्यंत गाडीतनं उतरतो आणि दुसऱ्या बाजूला बाळजाबाईंना काढायला जातो. तर इकडे आता पूजा हे दुष्यंतच्या फोनवर सतत फोन करत असते, पण दुष्यंत आता पूजाचे फोन उचलत नसतो. दुष्यंत बाळजाबाईंना सुद्धा समोरून घेऊन चाललेला असतो आणि तिकडनं इकडे पूजासुद्धा येत असते. आता दोघं अगदी एकमेकांना क्रॉस होतात, पण दोघांच्याही लक्षात ही गोष्ट येत नाही की ते दोघं एकमेकांच्या समोरच आहेत. मग आता पूजा ही विचार करत असते की डी माझा कॉल का पिकअप करत नाही आहे, कुठे घेऊन गेला आहे त्या भिकारड्या कृष्णाला. तर इकडे अढळराव हे कृष्णाला म्हणत असतात, सुनबाई अहो त्या बाळजाबाईला फक्त तुम्हीच शह देऊ शकता, ही गोष्ट आम्हाला कवाच कळाली होती आणि म्हणूनच तर आम्ही जीवाचा एवढा आटापिटा करून जीवाचा एवढा त्रास करून तुम्हासनी या घरात सून म्हणून आणलं आहे नवं. हां, आता ही लढाई खूप अवघड असणार आहे एवढं मात्र नक्की. पण ह्या लढाईत तुम्हासनी हारायचं नाही आहे, तर जिंकून दाखवायचं आहे. तुम्हासनी त्या बाळजाला हरवायचं आहे. तिला बरोबर तुम्ही शह देऊ शकता आणि उलट तुम्हासनी तिची खरी सच्चाई लवकर कळली ते नाही, म्हणजे लईच उशीर झाला असता तर आणखीन पुढं नुकसान झालं असतं. पण आता लवकर आपल्याला कळालं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, ह्या घरात वावरताना कान आणि डोळं सत्ताड उघडं ठेवून वावरायचं. कारण आता तुम्हासनी समजा कळलं आहे म्हणल्यावर ती तुमच्यावरती समोरूनसुद्धा वार करू शकते आणि त्यासाठी तुम्हासनी तयार राहावं लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला तिचा डाव हाणून पाडायचा आहे. कळतं आहे ना हो तुम्हासनी मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर बाळजाबाईंना मी हरवणार असं होकारार्थी मान कृष्णा हलवते आणि मग आता ते अढळरावांना म्हणत असते, थोरले सरकार आता काय बी होऊ द्या, पर म्या दुष्यंत सरकारांच्या आणि माझ्या संसाराच्या मध्ये कुणाला बी येऊ देणार नाही. म्या बाळजाबाईंनी हरविणारच. त्यावर लगेचच अढळराव म्हणतात, सुनबाई फक्त हेच मत शेवटपर्यंत ठरवा. त्यावर बाळजाबाईंना मी काही झालं तरी मात देणार असं कृष्णा अढळरावांना सांगते. म्या माझ्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांच्यामध्ये आता कुणाला बी येऊ नाही द्यायची, काय बी झालं तरी बी. त्याबरोबर इकडे बाळजाबाई हे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. दुष्यंतने त्यांना एका जागी बसवलेलं असतं आणि डॉक्टर कुठे आहे ते बघण्यासाठी तो स्वतःच गेलेला असतो. आता बाळजाबाई ह्या मात्र तिथे बसून हसत असतात. त्यांना मात्र त्यांनी केलेल्या गोष्टीवर खूपच आनंद आणि अभिमान वाटत असतो. तर इकडे लगेचच बाळजाबाईंचा जो माणूस असतो तो बाळजाबाईंना फोन करतो आणि सांगत असतो की बाळजाबाई अहो त्या पूजाबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्याला तिच्याबद्दल काहीसुद्धा माहिती मिळत नाही आहे. नाही म्हणजे ती पूर्वी पुण्यात राहायची, पुण्यात नोकरी करायची, पण आता बरेच दिवस झाले तिने पुण्याचं घर पुण्याची नोकरी सगळं सोडलं आहे असं आम्हाला कळतं. आता बाळजाबाई पुढे त्याच्याशी फोनवरती बोलणारच असतात, इतक्यात त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या पूजावर पडते. बाळजाबाईंना दिसत असतं की समोर पूजा आहे. ते विचार करतात, ही तीच आहे का गौतमी? आणि मग त्या लगेचच त्यांच्या माणसाला सांगतात, आम्ही करतो तुम्हाला थोड्या वेळात फोन, आणि बाहेर येत असतात. पण तोपर्यंत पूजा रिक्षाला हात करते, रिक्षा येते, पूजा रिक्षात बसते आणि तिकडनं थेट निघून जाते. बाळजाबाई या मात्र आता धावत बाहेर आलेले असतात, पण तोपर्यंत पूजाची रिक्षा निघून गेलेली असते. बाळजाबाई आता म्हणायला लागतात, ही गौतमीच होती का? त्याबरोबर आता दुष्यंत हा त्याने बाळजाबाईंना ज्या ठिकाणी बसवलेलं असतं त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो आता म्हणत असतो, अरे आई कुठे गेली? इतक्यात त्याची नजर बाहेर पडते. तो बाळजाबाईंना म्हणतो, आई तू तिकडे काय करतेस? आणि मग तो धावत बाळजाबाईंकडे येतो आणि म्हणतो, अगं पायाला लागलं आहे ना तुझ्या? त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत ते एक लहान लेकरू येत होतं रे गाडीसमोर, म्हणून त्याला वाचवायचं म्हणून धावत आलो बघ पटकन म्या बाहेर. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, आई तू पण ना, इथे तुझ्या स्वतःच्या पायाला एवढं लागलं आहे तरीसुद्धा अजून तुला समाजसेवा करायचीच आहे का? चल तू आतमध्ये आणि बस तिथे. बाळजाबाई बसतात खऱ्या, पण आता त्यांना सतत त्यांनी जो प्रसंग बघितलेला असतो तोच आठवत असतो. राहून त्यांना असंच वाटत असतं की मी ज्या पोरीला बघितलं ती गौतमीच होती. मग आता थोडं पुढे आल्यावर दुष्यंत हा लगेचच कृष्णाला कॉल करतो आणि मग कृष्णाला कॉल करून आता
तो तिला सांगत असतो, हॅलो कृष्णा. तर बाळजाबाई ह्या मात्र विचारात मग्न असतात. त्यांच्या त्या विचार करतात की नाही, जर ती गौतमी असेल तर मला आत्ताच काहीतरी केलं पाहिजे, नाही म्हणजे गोष्टी पुढे सरकण्याच्या आधीच मला थांबवायला हव्यात. तर दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, सॉरी यार कृष्णा, नाही म्हणजे आज पहिल्यांदा आपण बाहेर जाऊया असा मी प्लॅन बनवला आणि तो सुद्धा पिसकटला. त्यावर कृष्णा म्हणते, अहो असू दे की दुष्यंत सरकार, त्यासाठी तुम्ही सारी कशापायी म्हणायला. अहो होतं कधी कधी असं, बाळजाबाई ठीक आहेत ना. त्यावर मग दुष्यंत म्हणतो, हो आई तशी ठीक आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे काळजी करण्यासारखं वगैरे असं काही नाही आहे, घरी आराम केला की मग आईला बरं वाटेल. सो आम्ही येतो आहे घरी, म्हणजे संध्याकाळ होईल पण पोहोचू. त्यावर कृष्णा म्हणते, हा मग झालं की या तुम्ही सावकाश या. आणि जेवणाचं काय हो, जेवायला काय कधीतरी नंतर बी जाता येईल की आपल्याला. त्याबरोबर लगेचच दुष्यंत याला बरं वाटतं कृष्णाचे हे शब्द ऐकून. तो म्हणतो, बरं चल बाय, येतोय मी. आणि मग तो फोन ठेवतो. गाडीत बसून दुष्यंत म्हणत असतो, खरंच बिचारी कृष्णा, मला वाटलं होतं की ती माझ्यावर चिडली असेल, तिला राग आला असेल, पण तसं काहीही झालेलं नाही आहे. उलट तिने तर मला पटकन सहज समजून घेतलं. मला तर खरोखर कधी कधी तिचं कौतुकच वाटतं. तर आता लगेच इकडे बाळजाबाई म्हणायला लागतात की दुष्यंत, अरे मला ना जरा तहान लागली. आता दुष्यंत म्हणतो, आई आपण थोडं पुढे जाऊया, आपल्याला काहीतरी हॉटेल वगैरे सापडेल, मग आपण तिथे पाणी घेऊ काय. आणि मग दुष्यंत आणि बाळजाबाई हे दोघंजणं पुढे चाललेले असतात. आता पुढे चाललेले असताना बाळजाबाईंना आणखीन जास्त तहान लागल्याचं त्या नाटक करत असतात, कारण त्यांना दुष्यंतच्या फोनमधनं पूजाचा नंबर काढायचा असतो. आता पुढे गाडी चालत असते. बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत अरे मला जादा तहान लागली, ती बघ की तिकडं नारळ पाणी मिळाले. त्यावर दुष्यंत म्हणतो, बरं तू बस गाडीत, मी नारळ पाणी घेऊन लगेचच आलो. आणि मग दुष्यंत हा आता नारळ पाणी घेण्यासाठी गाडीतनं खाली उतरलेला असतो. या संधीचा फायदा बाळजाबाई घेतात. बाळजाबाई ताबडतोब पूजाच्या फोनवरती फोन करतात. आता पूजाच्या फोनवरून लगेचच फोन उचलला जातो. आता पूजा इकडनं म्हणत असते, डी हे बघ माझं चुकलं, मला माहिती आहे मी तुझ्याशी खोटं बोलायला नको होतं, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण अजूनही माझं प्रेम तुझ्यावरच आहे. आपण एकदा भेटूया ना, आपण भेटून बोलूया, कदाचित आपण सगळे प्रश्न बसून भेटून सोडवू शकतो, प्लीज डी प्लीज. आता बाळजाबाई इकडनं बोलतात, म्या दुष्यंतची आई बोलायलो, मला तुला भेटायचं आहे. त्याबरोबर आता म्या दुष्यंतची आई बोलायलो आहे आणि मला तुला भेटायचं आहे, हे शब्द जेव्हा बाळजाबाईंच्या तोंडून पूजा ऐकते, पूजाची बोलती बंद झालेली असते. पूजा ही गप्प बसून फक्त बाळजाबाईंचे शब्द ऐकून घेते आणि तिला खूप मोठा असा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. पूजा पुढे काही विचारणार, काही बोलणार, पण तोपर्यंत इकडनं आता बाळजाबाई फोन कट करून टाकतात. आता बाळजाबाईंनी असा अचानक फोन कट केल्यामुळे पूजा इकडनं हॅलो करते खरं, पण तोपर्यंत फोन हा कट झालेला असतो. आता काय करावं, काय बोलावं, कसं बोलावं पूजालासुद्धा कळत नसतं. पूजालासुद्धा बाळजाबाईंची थोडी भीती वाटलेली असते, पण तरीसुद्धा आता पूजा ही शांत बसते. त्याबरोबर दुसरीकडे बाळजाबाई तर असं दाखवत असतात की जणू काही त्यांनी काही केलेलंच नाही आहे किंवा त्यांना काही माहीतच नाही आहे. दुष्यंतचा फोन बाजूला ठेवून त्या लगेचच गप्प बसतात. त्याबरोबर दुष्यंत गाडी येतो आणि बाळजाबाईंना नारळ पाणी देतो. त्यानंतर मग तो बाळजाबाईंना घेऊन घरी आलेला असतो. बाळजाबाई दुष्यंतला म्हणत असतात, दुष्यंत अरे लय दुखायले रे. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो गाई, आता डॉक्टरांनी सांगितलं आहे ना, मलम वगैरे लावला की बरं वाटेल, आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल, हां बस तू बस. त्यानंतर कृष्णासुद्धा तिकडे आलेली असते. आता दुष्यंत हा कृष्णाला पटकन सांगतो, कृष्णा जरा मला तेवढी पिलो दे गं. त्याबरोबर कृष्णा हे आता आश्चर्यचकित होऊन दुष्यंतकडे बघते. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा पिलो देतेस ना. त्याबरोबर आता इथं कृष्णाला पिलो म्हटल्यावर कृष्णा खाली वाकून बघत असते. आता त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं काय गं, काय झालं, कुठे बघतेस. त्यावर कृष्णा म्हणते, पिल्लू, कसलं पिल्लू आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं पिल्लू नाही गं कृष्णा, पिलो म्हणजे उशी म्हणायचं आहे मला, ती उशी दे ना. त्यावर कृष्णा म्हणते, उशी होय. आणि मग कृष्णा लगेचच दुष्यंतला उशी देते. बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत तू माझ्या सुनाबरोबर इंग्रजीत बोलत जाऊ नको, माझी सून शिकलेली नाही आहे, अडाणी आहे, म्हणून तू प्रत्येक वेळी तिच्याशी असं इंग्रजीत बोलून तिचा जर अपमान करणार असशील ना, तर ते मला चालणार नाही. बिलकुलच नाही करायचा माझ्या सुनेचा असा सारखा अपमान तू.
त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, ए आई अगं नाही गं, तसं माझ्या मनात काही नव्हतं. कृष्णा, जर तुला वाईट वाटलं असेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी, खरंच. त्याबरोबर इकडे आता बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, बरं दुष्यंत आता जा, तू तुझी कामं कर, मी आता बघतो इथं बामबिम लावतो, जरा बरं वाटेल. त्यावर दुष्यंत म्हणतो, आई अगं कामांचं काय एवढं, कामं होत राहतील, सध्या तुझी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. त्याबरोबर आता दुष्यंत हा तिकडनं बाम बनायला जातो. कृष्णा बाळजाबाईंना चहा पुढे करते आणि मग विचारते, काय मग काय म्हणाले डॉक्टर. त्याबरोबर बाळजाबाई ह्या कृष्णाला सांगतात, काय नाही, दुखावलेल्या पायाची सुनईकडनं मालिश करून घ्या असं म्हणाले डॉक्टर. त्यावर कृष्णा म्हणते, असं म्हणाले होय, बरं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, ए चल बस माझ्या पायांजवळ आणि चेपून दे माझे पाय, कळलं नवं. त्याबरोबर मग आता कृष्णा ही बाळजाबाईंच्या पायांजवळ पाय दाबायला बसते. तर बाळजाबाईंना मात्र हे बघून खूप आनंद होतो. बाळजाबाई म्हणत असतात की तुझी लायकी हीच आहे. त्यावर कृष्णा म्हणते, जे काम करून आपला मान वाढणार असेल ते काम करायला कसली आली हरकत सासूबाई. त्यावर बाळजाबाई म्हणतात, ए तोंड जास्त चालवू नको, गुपचूप पाय दाब, तुझी लायकी इथंच आहे माझ्या पायांजवळ. त्यावर मग कृष्णा म्हणत असते, नाही या, माझी जागा इथं नाही आहे बाळजाबाई, माझी जागा माझ्या नवऱ्याच्या मनात आहे, कळलं ना तुम्हाला. त्याबरोबर बाळजाबाई आता म्हणत असतात की जास्त बोलू नकोस, तुझी लायकी आहे ना, तुझी जागा कुठं आहे ना ते लई लवकर दाखवून देईन मी तुला, गप्प बसायचा. त्याबरोबर आता लगेचच इकडे कृष्णा ही हळूहळू पाय चेपत असते आणि ती बाळजाबाईंना म्हणत असते, हे असली नाटकं करताना तुम्हासनी काही वाटत नाही का, नाही म्हणजे उगाच कशा पाहिजे ना एवढी नाटकी करायची, काही फरक पडत नाही का नाटकी करताना. त्यावर बाळजाबाई म्हणतात, तोंड आवर आणि गप्प बस. आणि मग त्यांना दिसतं की दुष्यंत येतोय तिकडनं. मग बाळजाबाई लगेच नाटक करतात, अगं आय 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 हळू कर की गं कृष्णे. त्यावर कृष्णा म्हणते, अहो पण मी केलंय काय. इतक्यात कृष्णाला सुद्धा दुष्यंत दिसतो. मग दुष्यंत तिकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं जरा हळू चेप ना पाय, नाही आपल्याला एक पाय चेपून बरा करायचा आहे, तू दुसऱ्याला सुद्धा फ्रॅक्चर करवशील. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे असू देत रे दुष्यंत, तिला काही बोलू नकस, नाही म्हणजे तिला सवय नाही आहे नवं, मग ती शेतात राबणारी गुरांबरोबर वावरणारी पोर आहे. आता शेतात राबणार गुरांबरोबर वावरणार म्हणल्यावर मग हे असं तर होणारच की. आता यात तिचा तरी काय दोष, तिनं काय केलं, जाऊ दे असू दे, कायम शेतात राबते नवं ती. पण कृष्णे अगं असं नगं करू, माणसाचं दुःख नाही नवं, जरा हळू चेपकी. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो, नाही नको कृष्णा, तू बाम माझ्याकडे दे, मी बघतो लावतो, तू दे इकडे. त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्या लावतो. त्यावर बाळजाबाईसुद्धा म्हणतात, अरे दुष्यंत कशापायी उगाच तू तुझी समधी कामं विमं सोडून इथं थांबायला लागलास, नाही न गं तू जा, इथं कृष्णी आहे नवं, ती करून देईल मला, माझी सून आहे ती करेल, तू जा. त्याबरोबर कृष्णासुद्धा दुष्यंतला म्हणते, अहो खरंच तुम्ही जा, मी आहे ना, मी बघते, हां तुम्ही जा. त्याबरोबर मग दुष्यंत हा तिकडनं लगेचच कृष्णाला म्हणतो, नक्की ना. त्यावर कृष्णा म्हणते, अहो हो मी आहे नवं, मी करते की समज, तुम्ही जा. मग दुष्यंत हा तिकडनं जात असतो. बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत बघ माझी सून माझी केवढी काळजी घेते, ती अशीच सून गावायला बी नशीब असावं लागतं, नशीब काढलं आहे म्या, मला कृष्णीसारखी सून एवढी चांगली मिळाली. बघ आतापासूनच ती माझा किती विचार करते, माझं किती करते, माझी किती काळजी घेते, आता ह्या असल्या पोरी मिळतात कुठं रे. त्याबरोबर आता बाळजाबाई या उगाचच्या उगाच कृष्णाचं खोटं खोटं कौतुक करत असतात दुष्यंतला दाखवण्यापुरतं. दुष्यंतला मात्र बरं वाटतं हे सगळं बाळजाबाईंचं बोलणं ऐकून. दुष्यंत म्हणतो, बरं आई, मग कृष्ण तुझे पाय चेपून देते तर मी आलोच. आणि मग आता तो सुद्धा तिकडनं निघतो. आता दुष्यंत हा जाताना फक्त दारात उभा राहतो आणि आता तो बघत असतो की खरंच माझी बायको म्हणून कृष्णा प्रत्येक कर्तव्य किती व्यवस्थित आणि किती काळजीपूर्वक पार पाडते. आईची किती मनापासून ती काळजी घेते. मीच चुकीचा वागलो तिच्या बाबतीत, पण आता मला कृष्णाला तिचा हक्क द्यायचा आहे. आता तिला मी बाहेर तर घेऊन जाऊ शकत नाही, पण घरी तरी मी तिच्यासाठी काहीतरी नक्कीच करू शकतो. कृष्णाच्या चेहऱ्यावरचं हसू मला परत आणायचं आहे. ती बिचारी काही बोलत नाही आहे, पण मला काहीतरी तिच्यासाठी केलंच तर पाहिजे. तर आता इथे कृष्णा ही मात्र बाळजाबाईंच्या पायाला चेपून देण्यामध्ये व्यस्त असते. बाळजाबाईंना मात्र खूपच जास्त आनंद होत असतो हे सगळं बघून. त्यानंतर आता दुष्यंतने संपूर्ण बेडरूम डेकोरेट केलेली असते आणि प्रिय बायको असं त्याने एक लेटरसुद्धा हातात घेतलेलं असतं. आणि आता तो म्हणत असतो की कृष्णा, हे लेटर
तुला देऊनच मी तुला माझ्या मनातलं सगळं सांगणार आहे. मी तुला बायकोचे अधिकार देणार हे सुद्धा मी तुला तेव्हाच सांगणार. त्याबरोबर इकडे बाळजाबाई आणि पूजाने हात मिळवणी केलेली असते आणि आत्ता बाळजाबाई म्हणत असतात की आता आपली महायुतीच त्या कृष्णाला एकटं पाडणार, आपण मिळून त्या कृष्णाला हरवणार. हे सगळं ऐकून पूजालासुद्धा आनंद होतो. तर बाळजाबाई अतिविकृत पद्धतीने हसत असतात. तर इकडे कृष्णा खोलीत आलेली असते. कृष्णावरती गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्या पडतात. कृष्णा खूप खुश होऊन जाते आणि दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार हे सगळं माझ्यासाठी आहे का? त्यावर दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला काही सांगणार इतक्यातच त्याचा फोन वाजतो. दुष्यंत फोन उचलतो तर लगेचच तो म्हणतो, काय पूजाने आत्महत्या केली? त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर कृष्णासुद्धा आश्चर्यचकित होते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ